नमस्कार. आज आपण मॅक्स महाराष्ट्राच्या वैचारिक मंचावर आलेलो आहोत. तर बीड आणि परभणी यामधील ज्वलन आणि गंभीर अशा विषयावर आज थोडी चर्चा होणार आहे. अजिंक्य चांदणे, जे की बीडचे DPI प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यामध्ये या ज्या विविध घटना घडल्या आहेत, याचा न्यायालयात वेळेवर निकाल लागत नाही. तर याच्यावर तुम्ही काय बोलाल? तर महाराष्ट्रामध्ये विविध हत्याकांड आतापर्यंत दलित हत्याकांड या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत. ज्याच्यामध्ये सोनई हत्याकांड आहे, जे अहमदनगरमध्ये घडलेलं आहे. ज्याच्यामध्ये खैरलांजी हत्याकांड आहे. आणखी नगर जिल्ह्यातच जवखेडा येथील एका जाधव कुटुंबाचं हत्याकांड आहे, सामूहिक हत्याकांड आहे. त्याच नगर जिल्ह्यामध्ये नितीन आगे नावाच्या एका दलित तरुणाची विद्यार्थीची हत्या करण्यात आली होती, हे हत्याकांड आहे. या सर्व हत्याकांडांचा महाराष्ट्रातल्या जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर याच्यामध्ये सामाजिक न्यायाच्या बाजूनं, न्यायालयीन प्रक्रियेच्या बाजूनं जो वेळ लागत आहे हा फार गंभीर विषय या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आहे. की जे दलित हत्याकांड होतात याची समीक्षा करण्यासाठी कोर्ट फार वेळ घेतं. त्याच्यावर जी चौकशी होते, त्याच्यावर ज्या कमिट्या नेमल्या जातात, समित्या नेमल्या जातात, याच्यावरही फार कालावधी त्या ठिकाणी लागतो. याचं एकमेव कारण मला असं वाटतंय की जेव्हा अशा हत्याकांड घडतात तेव्हा समाज रस्त्यावर उतरतो, मोर्चे निघतात, उपोषणे होतात, शहरं बंद होतात, हिंसाचारही घडतो. परंतु त्याच्यानंतर जेव्हा एवढं प्रेशर गट तयार करून महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी मुवमेंटच्या माध्यमातून प्रेशर गट या महाराष्ट्रामध्ये तयार केला जातो त्या घटनेच्या संदर्भात, तो गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर मात्र त्याचा पाठपुरावा करण्यासाठी चळवळीतले कार्यकर्ते कमी पडतात, असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. भीमा कोरेगावची जेव्हा दंगल झाली 1 जानेवारी 2018ला, या दंगलीच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, त्याला हिंसक वळण मिळालं. ज्या बीड जिल्ह्यामध्ये मी राहतो त्या बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार उसळला आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्जमध्ये अनेक आंबेडकरी तरुणांना बेदम मारहाण केली, जेलमध्ये टाकून मारलं, लॉकअपमध्ये मारलं. त्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत कुठलीही कारवाई बीड शहरामध्ये तरी 2018 पासून आजपर्यंत झालेली मला पाहायला मिळालेली नाही. तर मला असं वाटतं की आंबेडकरी मुवमेंटचे जे वकील मोठ्या प्रमाणामध्ये असतात, जे फुलेशाहू आंबेडकरांच्या, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना मानणारा, समतेला मानणारा वकिलांचा मोठा संच या महाराष्ट्रामध्ये आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडेल त्या ठिकाणच्या वकिलांनी या घटनेच्या पाठपुरावा करणं हे सर्वप्रथम महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे काल परवाची परभणीमधली जी घटना घडलेली आहे, तुम्ही बघितलं असेल की मी ज्या बीड जिल्ह्यातला आहे, बाजूला आमच्या परभणी जिल्हा आहे, या दोन घटना सध्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलवत आहेत. परंतु या दोन घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यावर आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये बीडचं प्रकरण हे SIT पर्यंत पोहोचलेलं आहे. पहिल्यांदा बीड पोलीस SP ची बदली झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये CID चौकशी झाली, त्याच्यानंतर आता SIT लागू करण्यात आली. ही बीड प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं हा तपास चालू आहे त्याच्या बरोबरीच असणारं परभणीचं जे सूर्यवंशींचं प्रकरण आहे, जो पोलीस कोठडीमध्ये मारला गेला, त्याच्यामधल्या आरोपींना अजून देखील कुठल्याही गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली नाही. आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते परभणी शहरामध्ये इतक्या दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. आंदोलन त्या ठिकाणी कंटिन्यू चालू आहे. वेगवेगळे राहुल गांधी पासून तर शरद पवार साहेबांपर्यंत सगळेजण त्या कुटुंबाला भेट देऊन आले, परभणी शहरामध्ये जाऊन आले, पोलिसांची विचारपूस केली, कुटुंबाची विचारपूस केली. परंतु बीड आणि परभणीच्या दोन्ही घटनांचा जर अभ्यास आपण केला तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की परभणीमध्येच्या घटनेमध्ये मात्र कुठलेही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताना दिसत नाही. याच्यामध्ये आरोपी असणारे पोलीस
यांची कुठलीही चौकशी होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये असणाऱ्या सोमवंशींचा मारहाण करून कोठडीमध्ये खून करणारा जो मुख्य आरोपी आहे त्याची कुठेही चौकशी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री याच्याबद्दल उदासीन दिसत आहेत. आंबेडकरी चळवळीचं जेवढं प्रेशर क्रिएट व्हायला पाहिजे ते क्रिएट होऊन देखील याच्यावर कारवाई होत नाही. ही फार गंभीर बाब आहे आणि याच्यावर विचार करण्याची गरज आहे. याच्यावर आपल्याला रस्त्यावर उतरून कुठपर्यंत आपण याच्या विरोधात लढा लढणार आहे. सत्तेमध्ये आपली जी माणसं आहेत ही विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये आपले आवाज उचलवत आहेत का? संसदेमध्ये आवाज उचलत आहेत का? यांनाही प्रश्न विचारणं आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक तरुणांचं आणि कार्यकर्त्यांचं हे अधिकार बनतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बीडच्या घटनेसाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेमध्ये आवाज उचलवला. याच्यासाठी निलेश लंकेने आवाज उचलवला संसदेमध्ये बीडच्या घटनेसाठी. विधान अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये संदीप क्षीरसागरांनी आवाज उचलवला, सुरेश धसांनी आवाज उचलवला. परंतु परभणीच्या घटनेच्यासाठी मात्र या महाराष्ट्रामध्ये कुणीही आवाज संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये उचलला नाही. याचा विचार आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं करणं गरजेचं आहे. आणि आपले लोकप्रतिनिधी जे आपल्या आंबेडकरी विचारांचे आपण सत्तेमध्ये आहेत त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही संसदेमध्ये प्रश्न उपस्थित का केला नाही, तुम्ही विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित का केला नाही. याच्यावर प्रश्न विचारणं सध्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं हे पहिला हक्क आहे आणि अधिकार आहे. याच्यावर आपण जाब विचारला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे जाब विचारणं हे महत्वाचं आहे आंबेडकरी चळवळीसाठी सांगितलेलं आहे अजिंक्य चांदणेंनी. तर आपण आता वळतोय ऍडव्होकेट राजकुमार जोंधळे यांच्याकडं आणि त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की या घटनांचा निकाल लवकर लागण्यासाठी कोणत्या पद्धतीनं कार्यवाही केली पाहिजे आत्ताच्या घडीला? सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे परभणी या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे, सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा या घटनेमध्ये 2 व्यक्ती शहीद झालेले आहेत या प्रकरणामध्ये. प्रथमतः या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर खटले निकाली लागण्यासाठी निश्चित वेळ लागत असतो. ही बाब जरी खरी असली तरी खटला निकाली लवकरात लवकर कधी लागतो? खटला निकाली लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो तपास जे हे वेळेवर झाला पाहिजे, लिमिटेड पिरियड मध्ये तपास संपला पाहिजे. दुसरी बाब अशी आहे, तपास संपल्यानंतर ती केस जे चार्जशीट सन्माननीय कोर्टासमोर जाते आणि कोर्टासमोर गेल्यानंतर त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवायला पाहिजे ते प्रकरण. परंतु परभणी येथील सोमनाथच्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी झालेली आहे की याच्यामध्ये ज्युडिशियल इन्क्वायरी अपॉइंट झालेली आहे. म्हणजे न्यायालयीन चौकशी सध्या पेंडिंग आहे या प्रकरणामध्ये. आता हे कारण सोमनाथचा मृत्यू जे न्यायालयीन कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणून जोपर्यंत या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी जी आहे, ज्युडिशियल इन्क्वायरी जी आहे लवकरात लवकर होणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढची प्रोसिजर गुन्हा दाखल करणे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर जे दोषारोप पत्र जे कोर्टासमोर यायला पाहिजे ते सुद्धा लवकरात लवकर यायला पाहिजे. परंतु या खटल्यामध्ये असं झालेलं आहे, या गुन्ह्यामध्ये हे अद्यापपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरी कंप्लीट झालेली नाही. यानंतर ज्युडिशियल इन्क्वायरी कंप्लीट झाल्यानंतर ते प्रकरण सेशन जज जे ईडी जे असते त्यांच्याकडे जाईल. त्याच्यानंतर गुन्हा नोंद होण्याचा आदेश होईल. त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये तपास होईल आणि नंतर चार्जशीट दाखल होईल. त्याच्यानंतर ते फास्ट ट्रॅक कोर्टाकडे जाईल. शासनाने या संबंधाने जे हा प्रकरण जे ताबडतोब ज्युडिशियल कस्टडी सुद्धा वेगानं, ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा वेगानं व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही तपास असेल सक्षम अधिकाऱ्याकडून तो सुद्धा वेगानं होणं गरजेचं आहे आणि हे सगळं फास्ट ट्रॅक झालं पाहिजे, तरच याच्यामध्ये ताबडतोब ह्या प्रकरणामध्ये निकाल लागू शकतो. डॉक्टर सुनील जाधव सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. डॉक्टर सुनील जाधव आता आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर समाजामध्ये एकोपा राहण्यासाठी अशा घटना घडूच नाहीत. आता आपण ज्या प्रकरणावर बोलतोय बीड आणि परभणीच्या, तर अशा घटना घडूच नाहीत
याच्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत सर, की समाज एकत्र राहावा? कारण अशा घटना वाढत चाललेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतंय, की काय करायला पाहिजे, की अशा घटना घडायलाच नाही पाहिजे? ही विकृती माणसामध्ये तयारच नाही व्हायला पाहिजे. काय वाटतंय सर? अगदी अगदी बरोबर आहे सर. आपण या विषयावर चर्चा घडून आणली एका मोठ्या न्यूज चॅनलने. त्याबद्दल आपलं सर्वप्रथम अभिनंदन करतो. या विषयावर आपण चर्चा घडून आणतायत. अगदी सर्वांनाच वाटतं की हा विषय ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना घडूच नये असं कुणाला वाटत नाही की ह्या घटना अशा घडत राहाव्या असं मला नाही वाटत कुणाला वाटेल असं. सर्वांनाच वाटतं की अशा घटना घडू नयेत. परंतु त्याच्या मागचं सोल्युशन जे आहे ते आपण काढत नाहीत. प्रत्येकाला वाटतं माननीय जिल्हाधिकारी इथं परभणीला जी घटना घडली त्यांना जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सर्वांनाच वाटतं इथल्या नागरिकांना वाटतं जे काही नुकसान झालं आणि जे सर्व गोष्टी घडतायत जे त्याच्यातून जात आहेत या सर्व घटनातून प्रत्येकाला वाटतं अशा घटना घडू नयेत. परंतु ह्या घटना घडल्यानंतर अशा पद्धतीने चर्चा होते की ह्या घटना घडूच नये असं वाटतं. मला असं वाटतं की बीडचं जे प्रकरण आहे ते वंजारी विरुद्ध मराठा असं लावण्याचं जे काम आहे ते पद्धतशीरपणे होतंय. खऱ्या अर्थाने वंजारी विरुद्ध वंजारी असं पण आहे कारण त्याच्यात श्रीमंत वंजारी विरुद्ध श्रीमंत गरीब वंजारी आणि गरीब वंजारी विरुद्ध श्रीमंत वंजारी असं आहे. मराठ्यांमध्ये पण तेच आहे. मराठा बांधवांमध्ये देखील गरीब मराठा वर्सेस श्रीमंत मराठा आणि श्रीमंत मराठा वर्सेस गरीब मराठा असं सरळ सरळ ते बीडचं देखील प्रकरण जे आहे ते मला असं वाटतं की त्या अनुषंगाने त्याला बघितलं पाहिजे. दुसरं परभणीचं जे प्रकरण आहे परभणीमध्ये सोमनाथ शहीद ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते शहीद विजय वाकोळे या 10 तारखेच्या आंदोलनानंतर हे दोन महत्वाचे व्यक्ती मृत्युमुखी पडले. त्याच्यामध्ये सोमनाथचा तर कस्टडियन डेथ आहे म्हणजे पोलिसांनी मारहाण करून सोमनाथला मारहाण करून आणि त्याचा खून केलेला आहे पोलीस प्रशासनाने. म्हणजे पोलीस टॉर्चरिंगचा जो प्रकार देशभरामध्ये होतो त्याचं एक चांगलं प्रकरण जे आहे ते पोलीस टॉर्चरिंगचं ते परभणी मधलं खूप मोठं प्रकरण आहे की ज्या प्रकरणाने अमेरिकन मीडियाने देखील दखल घेतली. पूर्ण देशभरामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस टॉर्चरिंगच्या संदर्भामध्ये हे प्रकरण ऐरणीवर येत आहे. आता त्याचं पुढे शहानिशा होईल. बाकीच्या सर्व गोष्टी फेस ट्रेडिंग होतील. त्या पोलिसांच्या कोणी मारलं कसं मारलं काय काय मारलं ह्या सर्व गोष्टी येतीलच. परंतु जे आपले आयजी आहेत आमच्या परभणीचे शहाजी उमप त्यांना जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा ते क्लिअर कट प्रत्येक गोष्टीमध्ये सांगतात पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नाही, या चौकामध्ये सीसीटीव्ही नाही, इथं सीसीटीव्ही नाही. आमचं म्हणणं होतं बाबा ज्या तोंडावर दस्ती बांधून येणारे जे लोक होते त्यांचा तुम्ही काढा ना. ती दस्ती पण काढू शकता ना. तुमच्याकडे तशी यंत्रणा आहे बरोबर ते तुम्ही फाइंड आउट करू शकतात. पण त्यांचं म्हणणं आहे की इथं सीसीटीव्ही नाही तिथं सीसीटीव्ही नाही. माझं म्हणणं असं आहे प्रत्येक गोष्टीला ऑडिट असतं. तुमचं एसपी ऑफिसचं ऑडिट असताना तुम्ही एसपी ऑफिसच्या ऑडिटमध्ये लिहितात की ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी एवढे लाख खर्च तेवढे लाख खर्च. मग गेलेच कुठे सीसीटीव्ही कॅमेरे. या संदर्भात चर्चा झाली पाहिजे. या संदर्भात बोललं गेलं पाहिजे की बाबा पोलीस हे जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर हे सर्व प्रकरण पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन. कारण पोलीस प्रशासन दिलेली माहिती तेच जिल्हा प्रशासन पुढे फॉरवर्ड करतं आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जाते. सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका बहुजन समाजातल्या म्हणजे वडार समाजातल्या तरुणाचा ज्याचा संविधानावर विश्वास आहे ज्याचा संविधानावर प्रेम आहे असा माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो. अतिशय म्हणजे माझ्या मांडीला मांडी लावून बसला होता तो 2.5 तास सोमनाथ. एका LLBचा ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पेट परीक्षा जी असते PhDची पूर्वतयारीची परीक्षा तो चांगल्या मार्काने पास होतो. अशा सोमनाथचा जर या ठिकाणी पोलीस प्रशासन ज्यांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे कायद्याचं स्वरक्षण केलं पाहिजे तो सोमनाथ सांगतो की तुम्ही इथं पोलीस स्टेशनमध्ये महिलांना मारू शकत नाहीत. तुम्ही आम्हाला काठीने मारहाण करू शकत नाहीत. कायदेशीर नाहीये पोलिसांना असं सांगतो. तर ते पोलिस म्हणतात तू आम्हाला कायदा शिकवतो का. तू कोण कायदा शिकवणारा. म्हणजे LLBचा शेवटच्या विद्यार्थी वर्षाचा स्टुडंट कायद्याचा अभ्यासक जर कधी असं सांगत असेल की तुम्ही असं करू शकत नाही आणि तसं सांगितल्यानंतर जर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण होत असेल म्हणजे कायद्याचे रक्षक हे कायद्याचे भक्षक बनले ना. हे कायद्याचे भक्षक जे बनलेले आहेत अशा भक्षकांना सोडून ते कोणत्या जातीचे आहेत कोणत्या समाजाचे आहेत हे न बघता
त्यांना बिलकुल सजा झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. नोकरीमध्ये त्यांना राहण्याचा अधिकार नाही. त्यांना पगार आम्ही देतो, त्यांचा पगार जनता करते. कशासाठी त्यांनी सर्व नोकरीमध्ये राहायचं? बिलकुल त्यांना मान्य प्रशासनाने त्यांना नोकरीतून काढावं. माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांनी अशा पोलीस कर्मचाऱ्यांना बिलकुल नोकरीमध्ये ठेवू नये असं मला वाटतं. बरोबर. डॉक्टर सुनील जाधव सरांनी आपला मुद्दा व्यवस्थित रीतीने इथं सांगितलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर या परभणीच्या आणि बीडच्या आपण आज सखोल आणि सविस्तर अशी चर्चा केली. तर आता आपण इथे थांबत आहोत. नमस्कार. नमस्कार. जय भीम, जय भारत.